नमस्कार. आमच्या एकत्र कुटुंब गावरान रेसिपीमध्ये आपले स्वागत. आज आहे ना आषाढी एकादशी आहे. पहिलीच एकादशी आहे मोठी. आम्ही सगळ्यांनी उपवास धरलेला आहे एकादशीचा. त्याच्यामुळे मी आज आहे ना तुम्हाला, आपण प्रत्येक वेळेस उपवासाला खिचडीच बनवतो ना, त्यापेक्षा जरा वेगळा आपण आज वडे बनवूयात. म्हणून मी तुम्हाला वड्याची रेसिपी दाखवणार आहे. हे बघा, मी अगोदरच सगळं तयार करून ठेवलं, कारण हे सगळं जे बारीक बारीक दाखवायचं म्हटलं ना ते खूप मोठा व्हिडिओ होतो. मग हे साबुदाणा मी रात्रीच भिजायला घातला होता. हे बटाटे सोलून उकडून सोलून आणि किसून घेतले, आणि शेंगदाण्याचा कूट, आणि त्याला ना मी आता थोडंसं लाल तिखट चवीप्रमाणे घालणार आहे. हे बघा, मीठ पण चवीपुरतं घाल. सगळं असं हे मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं. बटाटा, साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट, थोडं तिखट मीठ घालून आहे ना मस्त करून घ्यायचं गोळा त्याचा, म्हणजे मग त्याचा वडा तयार होतो. खिचडीपेक्षा वडे खायला बरे वाटतात. हे आपलं मिश्रण एकजीव होईपर्यंत आहे ना मी तेल तापाय ठेवते. हे बघा, मी असे ना आता ते मिश्रण एकजीव करून घेतलं, आणि त्याचे ना छोटे छोटे गोळे तयार करून ठेवते. म्हणजे मग तेल तापलं का पटपट वडे दाब सोडायचे त्याच्यात, जास्त वेळ जात नाही. मग असं थोडीशी वडी अशी बारीक बारीक गोळ्या करून ठेवल्या ना सोपं जातं नंतर वडे बनवायला. हे बघा, सगळे गोळे मी तयार करून घेतलेत आता. तोपर्यंत तेल पण तापलं इकडं. आता हे गोळे ना असं नुसता थोडासा चपटा करायचा, असं लगेच सोडायचं. गोळे तयार करून घेतलेले असल्यामुळे ना पटपट होतात मग ते. असे मस्त गुलाबी सर कलरवर तळून घ्यायचे. हे बघा, मस्त कलर आलाय त्यांचा. असे लाल कलर झाले ना तर काढून घ्यायचे लगेच. मस्त कुरकुरीत कडेने दिसतात बघा. आता ह्याच पद्धतीने आपण आहे ना सगळे गोळे बनवलेले आहेत ना त्यांचे सगळ्यांचे वडे तयार करून तळून घेऊ आपण. हे बघा, मगाशी मी गोळे करून घेतले होते ना, तेल पण तापलं, मग पटपट झालेत सगळे वडे. हे बघा, तळून घेतलेत मी, किती छान झालेत आहे का. असा कलर आला पाहिजे त्यांचा, असा लालसर भारी होतं छान. साबुदाणा पण मस्त असं फुगवून निघालाय, तळून निघाला डायरेक्ट. हे बघा किती छान झाले बघा. हे बघ, थोड्याशा मिरच्या आहे ना मी अशा उभ्या कापून घेतल्यात. हे बघा, अशा उभ्या कापायच्या बरं का. अशा चाकून आहे ना बरोबर अशा उभ्या कापून घेतल्यात मिरच्या. मस्त अशा कापल्यात, म्हणजे मग त्याला आपण नंतर मीठ टाकलं ना ते बरोबर मिठात मिरचीमध्ये मीठ जातं. आता त्या वड्याबरोबर खायला ना आपण या मिरच्या तळून घेऊ. मी तेलाचा गॅस थोडा कमी केला होता. हे बघा, तळून निघाल्यात मिरच्या. जास्त जाळायच्या पण नाही, आता थोड्याशा तळल्या ना मग त्यांची चव पण राहते.
हे बघा या मिरच्यांना आहे ना असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. गरम गरम आहे तेच टाकायचं म्हणजे मग आहे ना त्याला बरोबर सगळं मीठ चिकटल्या जातं. बरोबर खायला आहे ना थोडंसं पातळ झिरकं पाहिजे ना, म्हणून मी ना थोडीशी शेंगदाणे आणि 2-4 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतल्यात. त्याला मग चांगलं बारीक मिक्सरमधून करून घेतले झिरक्यासाठी. हे बघा तुम्हाला दाखवते मिश्रण त्याचं छान झाले होतं. हे बघा तेल तापाय टाकलं होतं आणि ते झिरक्याचं आहे ना त्याला आपण एक उकळी घेऊ थोडीशी. हे बघा बरोबर झालं. याला थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ, कारण साबुदाण्यात पण मीठ घातलेलं आहे ना. याला थोडं कमी टाकलं तरी चालेल. हे बघा मी काल संध्याकाळीच आहे ना घरचं ताजं दही लावलेलं होतं. हे बघा किती मस्त दही झालं आहे का. घरचं ताजं दही लावलं होतं. आपण ते झिरकं केलंय ना आता, हे बघा त्याला पण उकळी आली. ते झिरकं हे बघा आपलं ताट आहे ना आता उपवासाचं फराळाचं.